आशिकों टाइटैनिक तारा दिखा कर मेरा आशिक छल्ला बल्ला मेरा बलमा Once more! Once more! Once more! आशिकों टाइटैनिक तारा दिखा कर मेरा आशिक छल्ला बल्ला मेरा बलमा। जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ हा एकदम खतरनाक व्हिडिओ होणार आहे। तर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनललाही नक्की जॉईन करा। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे बिटमार्क आणि शेक इफेक्टचे, ते सगळ्यात अगोदर अलर्ट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचे। नंतर बिटमार्क ओपन करून इथं सर्व काही बिट्स लावून दिलेले आहेत। तर प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथून अशा प्रकारे तुमचा जो काही फोटो आहे तो इथून सिलेक्ट करा। नंतर ह्या 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा। 2 फोटो हा रॉंग लागलेला आहे, तर यावर 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा। या फोटोची लेंथ लास्टपर्यंत ओढून घ्यायची। या फोटोच्या सुरुवातीला येऊन हा इथं फोटो ॲड झालेला आहे, तर ह्या फोटो 3ला येऊन हा फोटो प्रत्येक बीटपाशी हा फोटो कट करून घ्यायचा। तर मी इथून अशा प्रकारे हा फोटो कट करून घेतो। तर तुम्ही पाहू शकता इथं अशा प्रकारे सर्व बिट्स कट करून घ्या। नंतर प्लस आयकॉन, नंतर अशा प्रकारे सुरुवातीला येऊन प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथून एक ही PNG ॲड करायची। ही PNG मी शेक इफेक्टमध्ये दिलेलं आहे, तर आपलं ऑल मटेरियल ते तिथं भेटत असतं। तर तुम्ही पाहू शकता इथं अशा प्रकारे लावून घ्यायचं। नंतर आता हे आपल्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी सुरुवातीला येऊन बॅक घ्यायचं। नंतर आपलं शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं। तर इथं शेक इफेक्ट दिलेलं आहे, तर सगळ्यात अगोदर खालून फर्स्ट इमेजला क्लिक करायनंतर इफेक्टमध्ये जाऊन ह्याच्यावर कॉपी इफेक्ट करायचे आणि बॅक घेऊन आपल्या बिटमार्क ओपन केल्यानंतर आपल्या हा पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा अशा प्रकारे। नंतर तशाच प्रकारे बॅक घेऊन शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर जो काही आपला दुसरा फोटो आहे त्या फोटो क्लिक करून हा इफेक्ट पण कॉपी करून घ्यायचा। नंतर बिट ओपन केल्यानंतर आपल्या दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट लावून घ्यायचा। तर अशा प्रकारे सर्व फोटोला हा इफेक्ट लावून घ्यायचा। तर मी इथे व्हिडिओ स्किप करतोय, तुम्ही अशा प्रकारे लावून घ्यायचं। तरी मी तर सर्व फोटोला इफेक्ट लावून घेतलेला आहे। तर आपला व्हिडिओ तर पूर्णपणे बनवून झालेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनललाही नक्की जॉईन करा। तर आपल्या चॅनलवर आलं असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन व्हिजिट करा आणि आपल्या व्हिडिओवर सर्वांनी पाहून घ्या। तर व्हिडिओ खूप भारी झालेला आहे, तर सर्वांनी व्हिडिओ बघून घ्या। चला तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओला। त्या अगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका।